हॅलो, नमस्कार. चंद्रकलास रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी रेसिपी बनवणार आहे, तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. आज मी शेवग्याच्या शेंगाची अशी मस्त झणझणीत रस्सा भाजी बनवणार आहे आणि ह्याच्यासाठी मी इथे 3 शेंगा घेतलेल्या आहेत. मी त्याला कट करून घेतले आहेत कारण ते लांब असल्यामुळे. आणि त्याच्यासाठी मी मसाला बनवण्यासाठी इथे 2 टोमॅटो कापून घेतले आहेत, 2 कांदे आहेत, थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत, 1 चमच तीळ घेतला आहे, खोबरं घेतलेलं आहे, 5 ते 7 इथे मी लसणाच्या कळ्या घेतल्या आहेत, थोडासा कढीपत्ता घेतला आहे आणि इथे मी कोथिंबीर घेतली आहे आणि 1 इंच आलं घेतली आहे. तर आता हे सगळं मी एकत्र करून मी भाजून घेणार आहे आणि ह्याला मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर सर्वात पहिलं मी शेंगा सोलून घेते. तर आता मी अशा प्रकारे ह्याला सोलून घेणार आहे. तर अशा आता सगळ्या शेंगा मी सोलून घेणार आहे. मस्त अशी गावरान पद्धतीने आपण झणझणीत त्याची रस्सा भाजी बनवूया. अशाच प्रकारे मी सगळ्या शेंगा अशा सोलून घेते. तर ह्याला 2 ते 3 इंच इतकंच लांब आपण कट करून घेऊया. तर बघू शकता आता असं मस्त मी शेंगा सगळ्या सोलून घेतल्या आहेत. एकदम अशा मस्त कवळ्या शेंगा आहेत. तर ह्याला आपण झणझणीत असं गावरान पद्धतीने मी आता ह्याला बनवणार आहे. त्यासाठी आता मी कढाई गरम करायला ठेवली आहे. आता सर्वात अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊया. मस्त खमंग असे शेंगदाणे मी भाजून घेणार आहे. तर बघू शकता असं खरपूस रंगावरती आपले शेंगदाणे असे मस्त भाजून झालेले आहेत. आता मी ह्याला काढून घेते. तर आता शेंगदाणे भाजून झाले आहेत, त्याच कढाईमध्ये मी आता खोबरं भाजून घेते. खोबरं पण अगदी आपल्याला काळं नाही करायचं आहे, खरपूस रंगावर येईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्यामध्येच आपला कांदा पण टाकून घेते भाजायला. कांदा पण असा खरपूस रंग येईपर्यंत आपण सर्व एकत्र भाजून घेऊया. हे थोडंसं भाजत आलं की मी ह्याच्यामध्ये तीळ, आलं आणि लसूण सुद्धा ह्याच्यामध्येच मी भाजून घेणार आहे, परतून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी कांद्यामध्ये अर्धा चमच तेल टाकून घेणार आहे. तेल टाकून ह्याला मस्त असं आपण भाजून घेऊया. त्याचबरोबर मी इथे लसूण पण टाकून घेते. तर बघू शकता आता कांद्याचा पण आपला कलर असा थोडासा तांबडा रंग झालेला आहे, याचा ब्राऊन सारखा. ह्याच्यामध्ये मी आलं पण थोडंसं कट करून घेतलं आहे, ते पण मी टाकून घेते. त्याचबरोबर मी इथे तीळ पण टाकून घेते 1 चमच आणि थोडेसे कढीपत्त्याचे पानं आहेत, ते पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि सगळं एकत्र जिवेट करून भाजून घेते. थोडेसे मला ह्याच्यामध्ये जिरे पण ऍड करायचं आहे. तर अर्धा चमच मी इथे जिरे पण टाकून घेते. आता हे सर्व काही आपलं मस्त असं भाजत आलेलं आहे. त्याला मी 1 मिनिट असं भाजून घेऊन काढून घेणार आहे. आता शेंगदाणे असे मस्त सोलून घेतले आहे. ह्याची आपण जाडसर पावडर करूया. ह्याला अगदी आपण पेस्ट नाही बनवायची आहे. ह्याला थोडंसं मी जाडसर वाटून घेते. तर शेंगदाणे असे आता मी जाडसर असे वाटून घेतले आहेत, बघू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये आपण ह्याची पूर्ण असं पेस्ट करून घेऊया. मी हे सगळं भाजून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो ऍड करून घेते.
त्याचबरोबर मी आता इथे कोथिंबीर पण थोडीशी अशी तोडून टाकून घेते आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं इथे मीठ सुद्धा टाकून घेणार आहे। तर इथे मी असा सपाट 1 चमच घेतला आहे मीठ। आता ह्याला पूर्ण मी असं पेस्ट करून घेते। तर बघू शकता आता मी ह्याचं असं मस्त एकदम वाटण करून घेतलेलं आहे। एकदम असं बारीक मी पेस्ट करून घेतलेली आहे याची। तर आता मी तेल टाकून घेते, कढाई आपली गरम झालेली आहे। चला आपण पुढे सुरुवात करूया। तर आता आपली कढाई अशी मस्त गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते। मी जास्त तेल नाही टाकणार आहे, मी 2 ते 3 चमच ह्याच्यामध्ये तेल ऍड करते, कारण आपल्या शेंगदाण्यामध्ये आणि तिळामध्ये तेल असतं, त्याप्रमाणे मी ह्याच्यामध्ये कमीच तेल ऍड करून घेते। तर सर्वात अगोदर मी ह्याच्यामध्ये काळं तिखट टाकून घेते, कारण आपल्या भाजीला अशी तरी मस्त येईल। इथे मी 1.5 चमच आपलं गावरान काळं तिखट टाकून घेते सोलापुरी, आणि त्याचबरोबर मी इथे अर्धा चमच काश्मीरी रेड चिली पावडर टाकून घेते, पाव चमच हळद, अर्धा चमच धनेपूड, अर्धा चमच गरम मसाला, सगळं मी आता एकत्र करून घेते एकजीव। अशा प्रकारे आपण मसाले ऍड करून घेतले की ह्याच्यामध्ये तरी चांगली येते आपल्या भाजीला। तर मस्त असा खमंग सुवास येतो ह्याचा मसाल्यांचा। तर आता ह्याच्यामध्ये मी आपलं वाटण पण ऍड करून घेते। तर संपूर्ण वाटण मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। ह्याला मी मस्त असं पूर्ण एकत्र करून घेते एकजीव। ह्याला मी 1 मिनिटापर्यंत 1 ते 2 मिनिटापर्यंत मसाले चांगले परतून घेणार आहे। आपल्या मसाल्याला मस्त असं तेल सुटेल तोपर्यंत मी ह्याला चांगलं परतून घेणार आहे। तर मसाला आपला चांगला 1 ते 1.5 मिनिट मी असं परतून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी चिकन मसाला टाकून घेते थोडासा। आता ज्या मिक्सर मध्ये मी वाटण करून घेतला होता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये मसाले आपले जळले नाही पाहिजे म्हणून मी त्याच्यामध्ये ऍड करून घेते। त्याचप्रमाणे मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगाचं कूट टाकून घेते अर्धा। तर मसाले असे मस्त आपले परतून झालेले आहेत। ह्याच्यामध्ये मी आता शेंगा टाकून घेते। तर मी अगोदर काही शेंगा वगैरे असं शिजवून नाही घेतलेले आहेत, डायरेक्ट ह्याच्यामध्येच मी ऍड केले आहेत। तर आपल्याला ह्याला 10 मिनिटं पाणी टाकून मी शिजत ठेवणार आहे। 10 मिनिटांमध्ये आपल्या शेंगाची भाजी तयार होईल। सर्व एकत्र असं आपण एकजीव करून घेऊया ह्याला। अगदी गावरान पद्धतीने अशी मी शेंगाची भाजी तुम्हाला दाखवत आहे। ह्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास मी पाणी टाकून घेते। ह्याला अगदी घट्ट पण नाही बनवायची आणि आपल्याला एकदम अशी पातळ पण नाही बनवायची आहे, मीडियम मी भाजी बनवणार आहे। कारण ह्याला भाकरी सोबत किंवा चपाती भातासोबत सुद्धा आपण खाऊ शकतो।
तर हे थोडंसं घट्ट आहे, ह्याच्यामध्ये मी अजून पाणी ऍड करून घेते थोडंसं. आता मी याला 10 मिनिटं झाकून घेते. तर वाटणमध्ये मी 1 चम्मच आपलं मीठ घालून घेतलं होतं. आता मी चवीनुसार थोडंसं अजून वरतून मीठ टाकून घेते. तर आता मीठ टाकून घेतलेलं आहे, ह्याला मी 10 मिनिटं झाकून ठेवते. तर आता 10 मिनिटं झालेले आहेत. आपण बघूया भाजी आपली कशी शिजली आहे की नाही. तर भाजी आपली अशी मस्त शिजलेली आहे. तर आता ह्याला मी सर्व करून घेते. तर आता ह्याला मी सर्व करून घेते मस्तपैकी. ह्याला आपण भात किंवा भाकरी, चपाती त्याच्याबरोबर आपण खाऊ शकतो. अशा प्रकारे मी इथे पातळ रस्सेवाली अशी भाजी बनवलेली आहे. तर आता आपण मस्त भाजीवरती गार्निशसाठी मी ह्याच्यावरती मस्त कोथिंबीर टाकून घेते. तर कशी वाटली तुम्हाला मस्त शेवग्याची शेंगाची कढी, शेवग्याच्या शेंगाची रसाभाजी कशी वाटली तुम्हाला? रसाभाजी अगर तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच पुन्हा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.